तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातले, स्वर्गीय वाणीने उच्चारलेले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संत अगस्तीन ह्यांना कोणीतरी एक प्रश्न विचारला की तुमची गुरुदीक्षा मोठी आहे की तुमच्या बाप्तिस्म्याचा साक्रमेंट मोठा आहे. आणि अगस्तीनने जणू काही झाडावरून एखादं फळ टपकन खाली पडावं तशा प्रकारे उत्तर दिलं, माझ्या बाप्तिस्म्याचा दिवस माझ्या गुरुदीक्षेच्या दिवसापेक्षा मोठा आहे. कारण गुरुदीक्षेच्या दिवशी मी परमेश्वराचा सेवक बनलो, परंतु बाप्तिस्म्याच्या दिवशी मी परमेश्वराचा पुत्र बनलो. गुरुदीक्षेद्वारे माझ्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली, परंतु बाप्तिस्म्याद्वारे माझा सन्मान करण्यात आलेला आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याचा सण साजरा करत आहोत. आणि बाप्तिस्मा स्वीकारलेली व्यक्ती कशा पद्धतीशी असायला पाहिजे त्याविषयी आजची तिन्ही वाचनं आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. पहिल्या वाचनाला एक विशिष्ट पार्श्वभूमी दडलेली आहे की यहुदी लोक बाबिलोनच्या हद्दपारीमध्ये, आणि त्या ठिकाणी त्यांना परमेश्वराचं अशा प्रकारचं वचन प्राप्त होतं की माझा निवडलेला सेवक हा माझा निवडलेला आहे. जगासमोर त्यांना एक आदर्श उभा करायचा आहे. कशा प्रकारचा आदर्श उभा करायचा त्याविषयीचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे की मिनमिनती वाद तो विझवणार नाही आणि चेपलेला बोरू तो आणखी दाबणार नाही. ह्याचा अर्थ काय आहे की जे साधं जीवन जगत आहेत, गोरगरिबीचं जीवन जगत आहेत, त्यांना तो नष्ट करणार नाही. रस्त्यातून जाताना पुकारा करणार नाही किंवा गवगवा करणार नाही, अगदी शांतपणे आपलं कार्य करत राहणार आहे. बाप्तिस्मा स्वीकारलेल्या व्यक्तीचं हे वैशिष्ट्य असतं की गोरगरिबांसाठी कार्य करायचं अगदी शांतपणे. आणि कोणत्या प्रकारचे हे गोरगरीब आहेत त्याचं वर्णन देखील त्या ठिकाणी आलेलं आहे. आंधळ्यांचे डोळे उघडावेत आणि मुक्यांना वाचा द्यावी, बंदिवासामध्ये असलेल्यांना मुक्त करावं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्यानंतर नाझरेत येथे तो सभास्थानात गेला. त्या ठिकाणी देखील त्याने तशाच प्रकारची घोषणा केली की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केलेला आहे. आणि मग संपूर्णपणे आपल्या कृपा प्रसादाच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला कसं पाठवलेलं आहे ह्याविषयीचं वर्णन प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी करत आहे. आज मर्विन आणि मेरिसा आपल्या समोर विवाहबद्ध होत आहेत की हा जो साक्रामेंट आहे तो सेवेचा साक्रामेंट आहे की ह्याद्वारे त्यांना एकमेकांची सेवा करायची आहे, आपल्या मुलाबाळांची सेवा करायची आहे, दोन्ही कुटुंबांनी एकमेकांची सेवा करायची आहे, समाजाची सेवा करायची आहे, ख्रिस्त सभेची सेवा करायची आहे. त्याच्यासाठी जणू काही परमेश्वराने बाप्तिस्म्याच्या वेळेलाच त्यांना अभिषिक्त केलेला आहे. दुसरं वाचन आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर सादर करत आहे की त्या दुसऱ्या वाचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की नाझरेतकर येशूला परमेश्वराने पवित्र आत्म्याने अभिषिक्त केलं आणि मग तो सत्कर्म करत आणि सैतानाच्या दबावाखाली जे जीवन जगत आहे त्या सगळ्यांना मुक्त करत फिरलेला आहे. बाप्तिस्मा स्वीकारलेल्या व्यक्तीचं नेमकं हेच काम आहे की बाप्तिस्मा स्वीकारलेली व्यक्ती नक्की काय करत असते की चुकीच्या गोष्टी ज्या ठिकाणी घडत आहेत, चुकीच्या विकृतीच्या आहारी व्यक्ती गेलेल्या आहेत, त्या सगळ्यांना मुक्त करण्यासाठी माणसाने सतत धडपडत राहायचं आणि सत्कर्मे करत फिरत राहायचं. आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, त्या मोबाईलवरती सगळी सत्कर्मे करीत माणूस फिरत असतो असं नाही. म्हणून माणसाने सातत्याने डोळ्यामध्ये तेल घालून लक्ष ठेवायचं असतं की मी जे करत आहे ते सत्कर्म आहे की सैतानाच्या आमंत्रणाखाली, त्याच्या अंमलाखाली मी कार्य करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने अशा विकृत व्यक्तींना मुक्त करून सत्कर्म तो करत राहिलेला आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. सत्कर्मे करण्यासाठी विवाहितांना सातत्याने मोठं दालन उघडं असतं, उभं असतं. ख्रिस्त सभेमध्ये संधी असते, समाजामध्ये संधी असते, आपल्या नातेवाईकांनी कुटुंबामध्ये संधी असते. मात्र सत्कर्मे हा शब्द आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आणि वाटचाल करत राहायचं. शुभवर्तमानामध्ये आणखी एक महत्त्वाचा पैलू की जो इतर कोणत्याच शुभवर्तमानामध्ये आलेला नाही तो संत लूकने आणलेला आहे की प्रार्थना करीत असताना आकाश उघडलं असं सांगण्यात आलेलं आहे.
की प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्माच्या वेळेला 3 गोष्टी घडल्या. आकाश उघडलं, आकाशातून पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरला आणि आकाशातून वाणी झालेली आहे. पण हे सगळं कोणत्या पार्श्वभूमीवरती झालेलं आहे? प्रार्थनेच्या वातावरणामध्ये झालेलं आहे. की मनुष्य ज्यावेळेला प्रार्थनेच्या वातावरणामध्ये जातो तेव्हा त्याच्यासाठी जणू काही स्वर्गाचं दार उघडलं जात असतं. त्याच्यासाठी पवित्र आत्म्याची प्रेरणा त्याच्यात कार्य करत राहत असते आणि परमेश्वराची वाणी त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला ऐकू येत असते. म्हणून बाप्तिस्मा झालेल्या व्यक्तीने प्रार्थनेला आपल्या जीवनामध्ये महत्त्व देणं गरजेचं आहे. वैवाहिक जीवनामध्ये आज लग्न साक्रामेंट साजरा होत आहे. हा साक्रामेंट कशासाठी देण्यात आलेला आहे? पोप पॉल 6 ह्यांनी हुमाने विते नावाचं एक परिपत्रक लिहिलं आणि त्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की लग्न साक्रामेंटामध्ये विवाहितांच्या प्रेमात परमेश्वराचं प्रेम येऊन मिसळत असतं आणि त्यांचं प्रेम शुद्ध होत असतं. त्या प्रेमाला साक्रामेंटाची चौकट लाभत असते आणि म्हणूनच हे जे प्रेम आहे ते सातत्याने परिशुद्ध ठेवण्यासाठी प्रार्थना नावाचं अवजार सातत्याने हातामध्ये घ्यायचं असतं. मर्विन आणि मेरिसा, आजपासून तुम्ही एका नवीन जीवनाला सुरुवात करत आहात. आतापर्यंत तुम्ही तरुण आणि तरुणी म्हणून ह्या चर्चमध्ये प्रवेश केला. इथून बाहेरून जात असताना स्त्री आणि पुरुष म्हणून तुम्ही बाहेर पडणार आहात. म्हणून देवळामध्ये आता जी प्रार्थना केली जाणार आहे त्यातील शब्द व्यवस्थितपणे ऐका. त्या शब्दांमध्ये बदल झालेला दिसेल की आतापर्यंत तरुण तरुणींना उद्देशून अशा प्रकारची प्रार्थना केली जात असायची, परंतु आत्ता जी प्रार्थना असणार आहे ती स्त्री पुरुषांना उद्देशून केली जाणारी प्रार्थना आहे. साक्रामेंटाद्वारे हा एक महत्त्वाचा बदल तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. आपणा सर्वांना आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्यानिमित्त चिंतन करण्यासाठी परमेश्वर पाचारण करत आहे की माझ्या जीवनामध्ये गोरगरिबांना कितपत स्थान आहे, माझ्या जीवनामध्ये परमेश्वराची सत्कर्मे करण्यासाठी कुठे कुठे संधी आहे आणि माझ्या जीवनामध्ये प्रार्थनेला कुठे नक्की महत्त्व आहे. अशा प्रकारे ज्यावेळेला माणूस प्रार्थनेला महत्त्व देईल, सत्कर्माला महत्त्व देईल, गोरगरिबांना आपल्या जीवनामध्ये स्थान देईल, तेव्हा एक दिवस प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आपल्याही कानावरती शब्द ऐकू येतील, तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तू माझी परमप्रिय कन्या आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.